महामंडळाचे 61 कर्मचारी तडकाफडकी काढण्यात आलेले आहेत। महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय। अध्यक्ष नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात जाब विचारणार आहेत। कर्मचारी नसल्यामुळे आता महामंडळाचं कामकाज ठप्प होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। शंभूराज देसाई साहेबांनी मीटिंग घेतली आणि महामंडळामध्ये कर्मचारी कमी केल्यामुळे सगळीकडे मराठा समाजाची लोकांची बोंबाबोंब होणार आहे। व्याज परतावा वेळेवर मिळणार नाही, बँकेमधून कर्ज मिळणार नाही आणि महामंडळ अडचणीत आणण्याचं काम एमडी कुणाच्या बोलण्यावरती करतात हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती गांभीर्याने पाहत असतात, परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी मोहिते साहेब यांनी 61 कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी त्या ठिकाणी अचानकपणे त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे।